मधली सुट्टी. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते. उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. IAS इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे किंग जॉर्ज हिंदू कॉलनी दादर इथल्या या शाळेमध्ये एक इथली माझी विद्यार्थिनी, तिची एक मैत्रीण आणि एक मित्र यांना मी भेटायला आलो आहे, त्यांची गप्पा मारायला आलो आहे. आणि मला खूप काही विचारायचं पण ते मला मध्ये शिरूच देत नाहीत, इतकं ते बोलत आहेत. ॲब्सोल्युटली ते मला काही बोलू देत नाही, इतकं त्यांना गप्पा मारायचं. आणि आमचं नेहमी तसंच असतं. आमचं नेहमी शाळेपासून आम्ही भेटलो की दुसऱ्यांना स्कोप नसतो बोलत. नाही आणि मी त्याचं सर्टिफिकेशन देतो बाबा. लहानपणापासून अशाच होत्या त्या. यांनी फक्त ऐकण्याची भूमिका पण लग्नानंतर ती कामी आली मला माहिती. शाळेपासून ट्रेनिंग घेतलेलं आहे. सो आता ओळख करून द्यायची खरंच गरज नाही आहे. आणि या शाळेविषयी मला अजून एक खास आज खूप छान वाटतंय की जिने आयुष्यात मला सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या माझ्या आईची पण हीच शाळा आहे. त्यामुळे आज मी खूप जास्त. वा वा वा. सगळ्यात पटकन शाळा म्हणल्यावर काय आठवतं? दंगा मस्ती. खरंच खूप वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे असं वाटतच नाही की आपण मोठे झालो. ज्यांना वाटायचं त्यांना वाटू द्या, आम्ही लहान. आज आम्ही लहान. रेणुकाला तर आठवतं की नाही माहित नाही, पण एका लॉंग ब्रेकला आम्ही सगळे खाली चाललो. टिपिकल मुलं आपलं खेळायला मैदानावर जायचं आणि एका मुलाने अर्थात रेणुकाची इमेज म्हणजे ना ऑलवेज स्माइलिंग, ऑलवेज पॉझिटिव्ह, कायम हॅपी. नाही असंच नाही काय, मी मारकुटी होते शाळेत, अशी माझी इमेज होती आणि मला रांडुक्कर म्हणायचे. तर कोणीतरी काहीतरी मस्ती करायची प्रयत्न केला आणि आम्हाला वाटलं रेणुका ऑलवेज शांत, काय करणार बिचारी, चुपचाप खाली जाईल. पण रेणुका खाली उतरली, उलटी येऊन उभी राहिली तिच्यासाठी. आणि तो मुलगा जेव्हा पारीवरनं खाली आला एक जोरात वाजवून दिली ती, धपाटा दिला. आणि आम्ही सगळे मुलं बाप रे रेणुका मारू सुद्धा शिकते वगैरे. बरं तो मुलगा थांबला नाही, त्यांनी उलट मारलं तिला आणि त्याचं आडनाव वाघ होतं. त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं अरे या रे या वाघाची आणि रानडुकराची मारामारी बघायला. एकदा 10वी अचा एक किस्सा होता. आमचं काय व्हायचं की बोर सर म्हणजे आमचे पीटीचे सर होते, त्यांचा तास असायचा सेकंड लास्ट आणि शेवटचा एके दिवशी तास असायचा तो फिजिक्सचा असायचा, दांडेकर टीचरांचा. आणि त्याला आम्हाला खूप कंटाळा यायचा. पण ही मुलं पुचाट एकदम काहीच नाही, म्हणजे त्यांना वेळ म्हणजे वेळ. पीटी झाली की लगेच तरा आपले शूज वगैरे बांधून वर, आणि आम्ही उगाचच वेळ काढतोय, शूलेसेस बांधतोय. तब्बल 10 मिनिटं उशिरा आम्ही तासात फिजिक्सच्या तासात अगदी असं डुलत वगैरे. आम्ही दांडेकर टीचर खूप चिडल्या जाम की गेट आउट. सगळ्यांना आम्हाला एका रो मध्ये इतकी मोठी रांग होती ती मुलींची. एक्झॅक्टली सगळ्याच मुली ज्या एकदम फर्स्ट येतात त्या पण मुली सगळ्या बाहेर उभ्या. सिन्हा मॅडम आमच्या प्रिन्सिपल होत्या, त्या आल्या इन्स्पेक्शनला, अशा अधूनमधून यायच्या तशा आल्या. आणि एवढ्या सगळ्या रीतभर ए डिव्हिजनच्या सगळ्या टॉपच्या मुली अशा बाहेर, आणि खिकी आम्ही सगळ्या असतोय. सिन्हा मॅडमने म्हटलं काय, तर आम्ही म्हटलं सॉरी मॅम पण आम्ही जरा वेळ काढला तासाच्या नंतर. नाही भोर सरांचा तास झाला की ते गेले, मग त्यांचा काही संबंध नाही की लवकर करा. पण त्यांना आता जर हे कळलं की तुम्ही असं करायचं तर ते चिडू शकतात. तर मला असं वाटतं भोर सर तुम्हीच या इकडे, आपण भोर सरांशीच बोलूया. मला असं वाटतं की भोर सर माय गॉड. तुम्हाला कसं वाटतंय सर, तुमचे इतके जुने विद्यार्थिनी, म्हणजे खूप जुने पण नाही आहेत, आत्ताच उगाच. आज बऱ्याच वर्षांनी तिला प्रत्यक्षात भेटायला अचानक मिळतंय आणि ती संधी तुम्ही दिली तर मला तुमचे आभार प्रथम मानावे लागतील, कारण तुमच्यामुळेच आज तिची भेट होऊ शकली असं मला वाटतं. आणि मलाही आभार द्यायचे खरंच, कारण भोर सर या निमित्ताने काहीतरी शाळेतली रेणुका असं एक तुम्हाला आठवत असेल. वर्गामध्ये तशी ती टॉकेटिव्ह म्हणजे बोलणारी अशी होती, जरी कुठेही बसली तर मस्ती करणारी होती, एवढं नक्की. पण असं आपला एक आवडता सब्जेक्ट असतो आणि अगदी नावडत असतो की ह्या विषयाचा तास सुरू झाला की
नको मला प्लीज असं होतं, किंवा झोप यायला लागते, मग आपण फुलीगोळा खेळतो. असा कुठला सब्जेक्ट होता गणित. की नको प्लीज? मॅथ्स म्हणजे मला अजूनपर्यंत गणित समजलेलंच नाहीये. लोकांचं समजत नाही, कॅल्क्युलेशन जमत नाहीत. बरं आहे माझा नवरा खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. पण माझे सबनीस सर होते 10वीत आणि प्रिलिम्सचा माझा इतका वाईट पेपर गेला होता आणि त्यांनी तो पेपर कसा नसावा असं म्हणून त्यांनी सगळ्यांना दाखवलं होतं, मुलांना सगळ्या वर्गांच्या, नॉट जस्ट ए डिव्हिजन, की ए डिव्हिजनमध्ये असलेली मुलगी इतकी गणितात कशी कच्ची असू शकते, ते बघा जरा पहा. पण त्याच्यामुळे मग मी जरा मनावर घेतलं आणि मॅथ्समध्ये मला तसे बरे गुण मिळाले SSCला. आणि आवडता सब्जेक्ट कुठला होता? आमचा बरेच होते, म्हणजे इंग्लिश, सोशल स्टडीज मला खूप आवडायचं, फ्रेंच. म्हणजे मला वाटतं विश्वनाथन मॅडम होतात. हो, एक काम करूया आपण, विश्वनाथन मॅडमला बोलूया, कारण तुम्हाला एवढा तर सब्जेक्ट आवडत होता, आपण त्यांना बोलवायला पाहिजे असं. And very talkative student in the class. Very talkative, never used to pay attention. But she used to get very good percentage. Last minute studies. She even won ideal student prize. And we voted, Borsar and I voted for you. थँक्यू सो मच. छोटंसं सिक्रेट आज कळलेलं आहे की आयडियल स्टुडंट मध्ये वोट कोणाचं मला मिळालं. ऍक्च्युली आश्चर्याचा खूप धक्का बसला होता मला आयडियल स्टुडंटच्या. आपण शिंदे मॅडमला विचारूया की त्यांनी कोणाला वोट दिला. पुस्तक आणलं फ्रेंडचं, आमच्या आठवणी प्लीज 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 या. ओ माय गॉड. या प्लीज. You tell me about her. Very quiet girl. She was at that time a pretty looking girl. दिसायला फार छान होती आणि सगळी मुलं तिच्याकडे बघायची. म्हणजे वर्गात टीचर शिकवतात आणि मुलं इकडे बघतायत सगळे असं. अधून मधून अजून मधली सुट्टी